चेन्नई सुपर किंग्स संघासाठी IPL 2026 स्पर्धा चढउतारांची राहिली। कामगिरीतील असातत्य आणि खेळाडूंच्या दुखापतींनी त्यांना यंदा घेरलं होतं। अशातच आता सनरायझर्स हैदराबादने CSKला त्यांच्या घरच्या मैदानातील शेवटच्या सामन्यात पराभूत केलं आणि त्यांच्या प्लेऑफच्या आशांनाही सुरुंग लावलाय। पण असं असलं तरी अजूनही चेन्नईसाठी प्लेऑफचे दरवाजे पूर्ण बंद झालेले नाहीयेत। मात्र समीकरण त्यांच्या हातात राहिलेलं नाहीये। RCB पाठोपाठ हैदराबाद आणि गुजरात टायटन्स संघाचे प्लेऑफमधील स्थान पक्के झाले। त्यामुळे आता जागा एक उरली आहे आणि 5 संघ शर्यतीत आहेत। CSKचा आता एकच साखळी सामना बाकी आहे जो गुजरात विरुद्ध होणार आहे। आता समीकरण असे आहे की चेन्नईला कोणत्याही परिस्थितीत गुजरात विरुद्ध अत्यंत मोठा विजय मिळवावा लागणार आहे, जेणेकरून ते 14 गुणांपर्यंत पोहोचतील आणि त्यांचा चांगला रन रेटही होईल। यानंतर त्यांना अशी आशा करावी लागेल की पंजाब किंग्स त्यांचा शेवटचा सामना पराभूत व्हावेत, राजस्थान रॉयल्सनेही त्यांचे दोन्ही सामने पराभूत व्हावेत आणि कोलकाता नाईट रायडर्सनेही त्यांचे उर्वरित सामने जिंकू नयेत। याशिवाय दिल्ली कॅपिटल्सचे जरी 14 गुण झाले तरी त्यांचा नेट रन रेट कमी असावा। पण CSKने जर गुजरात विरुद्धचा सामना पराभूत झाला तर मात्र त्यांचे आव्हान तिथेच अधिकृतपणे संपेल। यंदा संघ धोनी सोडून पुढे जाण्याचा प्रयत्न करताना दिसलाय, पण आता प्रश्न हाच आहे की इफ आणि बट्सच्या या समीकरणात नशीब त्यांना साथ देणार का आणि प्लेऑफचं तिकीट ते मिळवणार का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा।